खांद्यावरती मामाच्या हातामध्ये काठी मामाने घ्यावी आणि मेंढी माईची आई बाबा नित्य नावी अरे तीर्थ मूर्ती माझ्या. एका मला कोणी सांगितलं का? कोणीच नाही सांगितलं, पण शेजारच्या बाळूमामाने हळूच माझ्या बुद्धीला स्पर्श केला आणि हे वाचेतून बोलायला लावलं. विठाला महाराज, ही कपाळाच्या भंडाऱ्याची ताकद आहे. अरे ज्याच्या कपाळाला बाळूमामाचा भंडारा लागला, अरे त्याच्या पुढे काळ सुद्धा गुलाम होतो. राजा, काळ सुद्धा गुलाम होतो. ज्याच्या खांद्यावर मामाच्या नावाची घोंगडी आहे, बसू द्या त्याने त्या घोंगडीवर आणि करू द्या मामाचं चिंतन. जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत त्याची ख्याती जग गायल्याशिवाय राहत नाही. राजा, गायल्याशिवाय. हातातल्या काठीत तितकी ताकद आहे, कपाळाच्या भंडाऱ्यात तितकी ताकद आहे आणि खांद्यावरच्या घोंगडीत तितकी ताकद आहे. किती हातातली काठी हातात आणि आकाशाकडे पाहून काठी फिरवली. जगातला पहिला हा भक्त आहे की एवढं मोठं धाडस केलं त्याने. आज आपण एखाद्या मोठ्या माणसाला सुद्धा आदबीनं बोलतो, पण मेघ राजाला सुद्धा आरतुर बोलण्याची ताकद ज्याच्यात आहे, अरे काय सामर्थ्य असेल त्यांचं. मेघ राजाला आरतुर बोलले माझे बाळूमामा, आकाशाकडे पाहिलं आणि रागात बोलले, अरे सुकाळीच्या काळीच्या शिवी झाली. शिवी झाली का नाही? शिवी शिवी. अरे सुकाळीच्या जरा लाज वाटू दे, लाज. तुझ्या अंतःकरणात जर असेल दया आणि या बाळूमामाच्या शब्दात जर ताकद असेल, माझ्या कपाळाच्या भंडाऱ्याची, खांद्यावरच्या घोंगडीची आणि हातातल्या काठीची जर इबारत राखायची असेल तर बरसावं लागेल, तुला यावं लागेल, तुला यावं लागेल. माझे शब्द मेघराजापर्यंत पोहोचले. हो, मेघराजापर्यंत. आता मी किती पोटतिडकीनं बोलतोय, किती पोटतिडकीनं बोलतोय. कदाचित हा आवाज 2 किलोमीटरच्या पुढे जात नसेल, पण या मृत्यू लोकातून आवाज दिला तिथं माईक नव्हता, तिथं अशी सुंदर, अति सुंदर सिस्टीम नव्हती, असं इको मशीन नव्हतं, लाख लाख रुपयाचं एक एक साऊंड नव्हता, ऍडजस्टमेंट करणारे असे ऑपरेटर नव्हते. फक्त कपाळाला भंडारा होता, खांद्यावर घोंगडी होती आणि हातात काठी होती. आज त्या भंडाऱ्यात घोंगडीत काठीची ताकद आहे ना, आज जगातल्या कुठल्याही अरबपतीकडे तेवढी ताकद नाही, तेवढी ताकद नाही. राजा, त्या भंडाऱ्या पुढे, त्या घोंगडी पुढे, त्या काठी पुढे जगातली श्रीमंती त्या ठिकाणी नतमस्तक होते आणि जगातलं सगळ्यात मोठं विज्ञान सुद्धा हातबल होत. आजपर्यंत हा चमत्कार कोणाला कळला? चमत्कार मामानी घडविला, भाव भक्तीचा